उनको ही मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उनको ही मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। मंगळवार दिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 अखेर पंडित गोविंद वल्लभ पंत हायस्कूल ओंड मध्ये क्रीडा सप्ताह उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या क्रीडा सप्ताहामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी मेहनतीने विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवले आहे। त्यांचा यथोचित बक्षीस वितरण सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। या समारंभास उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री परीट साहेब, शालेय पोषण आहार अधीक्षक पंचायत समिती कराड, तसेच प्रमुख अतिथी सन्माननीय श्री नितीन जगताप साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती कराड। त्याचप्रमाणे ओण शिक्षण मंडळ ओणचे सन्माननीय सचिव सन्माननीय शंकरराव रामचंद्र थोरात, प्राचार्य श्री आर.बी. गुरव सर, पर्यवेक्षक श्री आर.डी. जाधव सर, सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच बक्षीसपात्र सर्व खेळाडू यांचे प्रथमतः हार्दिक हार्दिक स्वागत। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष निवडीची सूचना श्री के.जे. फल्ले सर यांनी मांडावी अशी मी त्यांना विनंती करतो। आज शनिवार 30 डिसेंबर 2023 आपल्या विद्यालयामध्ये पाठीमागील आठवड्यापासून सहशालेय उपक्रमांतर्गत क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्या खेळाडूंचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। या बक्षीस वितरण समारंभाचं अध्यक्षस्थान ओण शिक्षण मंडळ ओणचे सचिव सन्माननीय शंकरराव थोरात यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। या सूचनेला अनुमोदन सौ पी.एस. थोरात मॅडम यांनी द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो। आत्ताच माझे सहकारी फल्ले सर यांनी जी सूचना मांडली त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे। धन्यवाद मॅडम। हंस वाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते, माझे मन पावन होते। विद्येची देवता सरस्वती, सरस्वती पूजन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी सरस्वती पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री जगताप साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती कराड यांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन। माननीय श्री परीट साहेब यांच्या हस्ते सरस्वती पूजन। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ओण शिक्षण मंडळ ओणचे सचिव माननीय श्री शंकरराव थोरात दादा यांच्या हस्ते सरस्वती पूजन। विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री गुरव सरांच्या हस्ते सरस्वती पूजन। विद्यालयाचे पर्यवेक्षक आर.डी. जाधव सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन।
आज शनिवार आपल्या मंगळवारपासून क्रीडा सप्ताह सुरू झालेला आहे आणि आज त्याचा बक्षीस वितरण समारंभ आहे. या बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव शंकरराव थोरात दादा यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे नितीन जगताप साहेब, शिक्षण विस्ताराधिकारी पंचायत समिती कराड, त्यांचंही स्वागत करतो. त्याचबरोबर परीट साहेब, पोषण आहार विभाग अधीक्षक, यांचंही स्वागत करतो. आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं स्वागत करून मंगळवार क्रीडा सप्ताह सुरू झाला. पहिल्याच दिवशी आपल्या मैदानावरती खो खोच्या स्पर्धा झाल्या. त्या खो खोच्या स्पर्धेसाठी आपण प्रमुख पाहुणे म्हणून नलवडे सरांना बोलवलं होतं. त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. खो खोच्या स्पर्धा अगदी चांगल्या पद्धतीनं या मैदानावरती पार पडल्या. दुसऱ्या दिवशी बुधवारी याच मैदानावरती कबड्डीच्या स्पर्धा आपण घेतल्या. तिसरा दिवस आपला मैदानी स्पर्धेचा होता. मैदानी स्पर्धेमध्ये धावण्याच्या स्पर्धा, गोळाफेक, थाळीफेक किंवा लांब उडी, रस्सीखेच या सर्व स्पर्धा आपण इथं पार पाडल्या. आणि काल क्रिकेटच्या स्पर्धा सकाळी झाल्या आणि दुपारी आपण विविध गुणदर्शनचा कार्यक्रम घेतला. हा सुद्धा कार्यक्रम अतिशय छान झाला. आता याचा आजचा शेवटचा भाग म्हणजे विद्यार्थ्यांना मिळालेलं सर्व बक्षीस आणि त्याचा वितरण समारंभ आज आपण आयोजित केलेला आहे. आणि या वितरण समारंभासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. शाल श्रीफळ देऊन परीट साहेबांचा सत्कार होत आहे. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री जगताप साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती कराड, यांचाही या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. विद्यालयाचे प्राचार्य RP गुरव सर यांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री शंकरराव रामचंद्र थोरात यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सत्कार विद्यालयाचे पर्यवेक्षक RD जाधव सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आपल्याला जे मंडप डेकोरेशन दिसत आहे आणि त्याचप्रमाणे काल जो सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला त्यासाठी जे आपल्याला DJ उपलब्ध करून दिलेला आहे ते रमेश जाधव मिस्त्री यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य RP गुरव सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. इकडे घ्यायचं. त्या चंद्राची गरज आहे. आम्हाला परीट साहेबांच्या मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करतील माननीय श्री परीट साहेब. पंडित गोविंद वल्लभ पंत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ओंड
क्रीडा सप्ताह व सहशालेय उपक्रम उद्घाटन समारंभ. तर आमचे आज व्यासपीठावर उपस्थित नितीन जगताप सर, विस्तार अधिकारी कराड, तसेच तुमच्या संस्थेचे सचिव थोरात सर, तसेच संचालक मुख्याध्यापक गुरव सर, पर्यवेक्षक चव्हाण सर व सर्व शिक्षक वृंद. आता जे काय असेल क्रीडा स्पर्धेचे प्रकार आणि स्पर्धा परीक्षा याबाबत आमचे सहकारी जगताप सर यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगात किंवा माणसाच्या अंगात एक कला असते. त्या कला कोणती असती ही प्रत्येकाने जाणून घेऊन त्याच्यावर 100% भर दिला तर त्यातून एक माणूस 100% सक्सेस झालाच पाहिजे. बरीच माणसं बघा आता. आणि क्रीडा क्षेत्रात जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र शासनानं जर नॅशनल खेळाडू खेळला कोणत्याही क्षेत्रात तर त्याला ज्या त्या राज्यात क्लास 1चा दर्जा देण्याची कमीत कमी 2019 पासून शासन निर्णय काढून सुविधा निर्माण केलेली आहे. तुम्हाला जवळचं आत्ताचं उदाहरण सांगतो. नितीन मदने कबड्डी प्लेयर जो महाराष्ट्राच्या टीममधनं खेळला, पुन्हा तुमच्या आता नॅशनल खेळला, त्याला महाराष्ट्र शासनानं क्लास 1 क्लास 1ची एक तहसीलदार पदी त्याची नेमणूक केलेली आहे. त्याने कासेगावचा एक खेळाडू खेळला, काशिलिंग आडके, हनुमान उडी सगळ्यांना प्रसिद्ध असेल, बघितली त्यांची प्रो कबड्डीमध्ये बघितलं का काशिलिंग आडके. पण शिक्षण नसल्यामुळे मागं थांबला. तर प्रत्येकानं खेळाबरोबर शिक्षण पण पूर्ण करणं महत्वाचं आहे. नाही 10वीत असायचा खेळ चांगला आहे पण शिक्षण नसल्यामुळे तुम्हाला पुन्हा सरकारच्या वतीनं तुम्हाला पदवी देता येत नाही. तर सर्वांनी क्रीडा स्पर्धेत भाग घेतला त्यांचं अभिनंदन. ज्यांनी घेतला नाही त्यांनी घेण्याचा प्रयत्न करायचा. भले आपल्याला कुठल्याही स्पर्धेत विजेता होता आलं नाही पण आपल्या शरीरासाठी व्यायाम करणे महत्वाचं आहे. तर मगाशी सरांनी सांगितलं क्रिकेटमध्ये जास्त घ्यायचा नाही भाग. इंडोर स्पर्धा, बॅडमिंटन, कॅरमवाली पण जास्त आहे तिथं. मगाशी म्हटली कॅरम, बुद्धिबळ. तर प्रत्येकानं एक कोणतीही कला, कोणताही क्रीडा प्रकार जोपासला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत हुशार लागत नाही. सर्वांनी एक वाक्य लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीत हुशारीची आवश्यकता नसती, सातत्य महत्वाचं असतं. सातत्य म्हणजे परीक्षा आली की 2 वाजेपर्यंत अभ्यास करायचं, 4ला झोपायचं आणि सकाळी पेपरला यायचं आणि इथं आल्यावर अभ्यास द्यायचा. काय उपयोग आहे? त्याच्यापेक्षा 5ला उठायचं, 6ला अभ्यासाला बसायचं, दिवसभर कोणतीही झोप घ्यायची नाही, संध्याकाळी जेवून झोपायचं 10 वाजता, पुन्हा सकाळी उठलं की अभ्यास करायचं. कोणत्याही गोष्टीत सातत्य महत्वाचं असतं, हुशारी नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या वाक्य. आणि त्याप्रमाणे जर आपण रोजच्या रोज प्रत्येक गोष्ट, अभ्यास असेल, क्रीडा स्पर्धा असेल, जर सातत्य ठेवून केलं तर 100% यश मिळालंच पाहिजे. बरेच यूट्यूबवर संतोष खाडे DYSP झालेलं कोणी ऐकलं का? तुम्ही काय ऐकता यूट्यूबवर मला माहित नाही. संतोष खाडे DYSP बघा. घरी गेल्यानंतर सगळ्यांनी त्याचं भाषण ऐका. गरीब परिस्थिती. कासेगावमध्ये मला सांगतो सचिव साहेब, मी त्यांना 15 दिवस फोन करत होतो. 10,000 रुपये देतो, येण्या जाण्याचं भाडं देतो, इथं आल्यानंतर जेवण देतो, हॉटेलला राहतो. नाहीच म्हणायचं याला. मी पुन्हा त्यांना शेवटी म्हटलं, अहो साहेब तुमच्या गावची 100 पोरं कासेगावात हॉस्टेल आहेत ऊसतोड्याची. म्हणले ती तुम्ही मला तिने पैसे पण माहित नाही, ती डायरेक्ट देतो म्हणाले. आल्यानंतर आपले चव्हाण सर आहेत ना, कासेगाव हॉस्टेलला शिकलेले आहेत बघा. आता चव्हाण सर बरेच मोठं हॉस्टेल होतं, आता तिची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली. तर आल्यानंतर मला म्हणले तिथे कार्यक्रमाला फक्त 1च तास उपस्थित राहिले, बाकी 5 ते 6 तास त्या पोरांच्यात रंबले, तिथं जेवले, हॉस्टेलचं खाल्लं त्यांनी. त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं की माझा भाग अजूनही मागास आहे आणि शिकला पाहिजे. युट्यूबला सगळ्यांनी बघा, संतोष खाडे DYSP, युट्यूबवर एवढंच टाकायचं, त्यांचं भाषण येते बघा. तर जे आज स्पर्धेत विजय झालेत त्यांचं मी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं अभिनंदन करतो. तसेच ज्यांनी भाग घेतला नाही त्यांनी भाग घेण्याचा प्रयत्न करायचा. कमीत कमी व्यायाम करणे जरी आपल्याला शिकता आलं तर भरपूर झालं आपल्या शरीरासाठी. नाही बरेच आता आमचे ते गोगाव जिप्पशाळा गोगावचे विद्यार्थिनी आहे,
ती आता ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करते. पुन्हा सातारचे एक आता स्वामी म्हणून आहेत एक क्रीडा हे स्पर्धक, त्यांना भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे. आपण एवढी न अपेक्षा करता काही जरी वैयक्तिक खेळावर लक्ष द्या, वैयक्तिक खेळ खेळला तर आपल्याला पुढे जाण्याच्या संधी भरपूर आहेत. सर्वांना शुभेच्छा देतो, थांबतो. धन्यवाद. यानंतर पारितोषिक वितरण समारंभ सुरू होत आहे. यामध्ये याच्यामध्ये लहान गटामध्ये मुलांच्यामध्ये 6वी अ ब हा संघ विजयी झालेले आहे. या 6वी अ बच्या मुलांनी पुढे यायचं आहे. खो खो मध्ये जे सहभागी झाले होते आणि अंतिम फेरीमध्ये यांचा विजय झालेला होता, त्याबद्दल या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री जगताप साहेब यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण होत आहे. तेजस जाधव. यानंतर मुलींच्या मध्ये इयत्ता 6वी क चा संघ विजयी झालेला होता. 6वी क खो खो मध्ये अंतिम विजय मिळवलेला संघ, त्या संघानं पुढे यायचं. पटकन या, पटकन. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते या संघाला पारितोषिक वितरण होत आहे. पुढच्या संघानं तयार राहायचं. इयत्ता 8वी क मध्यम गटामध्ये प्रथम क्रमांक खो खो मध्ये पटकवलेला होता मुलांच्या संघानं. खो खो मुले 8वी क मध्यम गटात प्रथम क्रमांक आलेला संघ पुढे यायचा आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते 8वी क च्या संघाला पारितोषिक वितरण होत आहे. प्रथम क्रमांक 8वी क बक्षीस दिल्यानंतर मुलांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, हे परत सांगायला लागू नये. मोठ्या गटामध्ये इयत्ता 9वी ब च्या संघानं खो खो मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला होता. 9वी ब मुले खो खो मध्ये मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला संघ. विद्यार्थ्यांनी पटपट यायचं, पुढे चला लवकर, पळत यायचं, पळत. पुढच्या संघानं तयार राहायचं. इयत्ता 9वी क खो खो मुली मोठ्या गटात प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांनाही पारितोषिक वितरण त्या संघाला होत आहे. पटकन पुढे यायचं. पुढच्या संघानं तयार राहायचं. इयत्ता 6वी अ ब लहान गट प्रथम क्रमांक कबड्डीमध्ये. कबड्डी 6वी अ ब लहान गटामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल 6वी कबड्डी स्पर्धेचं बक्षीस वितरण सुरू होण्यापूर्वी आपल्या ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी तेजस जाधव या विद्यार्थ्यानं निपाणी या ठिकाणी झालेल्या 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 16 मिनिटांमध्ये ते अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे इचलकरंजी या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा 5 किलोमीटर अंतर 16 मिनिटांमध्ये पार करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल त्याला जगताप साहेब आणि परीट साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी तेजस जाधव इयत्ता 12वी कॉमर्स. श्रावणी चव्हाण या खेळाडूचं हार्दिक अभिनंदन.
श्रावणी चव्हाण विठ्ठलवाडी. लहान गट कबड्डीमध्ये 6वी क प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांनाही पारितोषिक आहे. 6वी क लहान गट कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक. पटपट सांगा ना. 7वी क मध्यम गट. पळत यायचं, पळत इकडून यायचं, इकडून खाली जायचं. इयत्ता 8वी क कबड्डी मुले मध्यम गटात प्रथम क्रमांक आल्याबद्दल. ब मोठा गट कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल मुलांना हे पारितोषिक वितरण होत आहे. कबड्डी मुली इयत्ता 9वी क मोठा गट प्रथम क्रमांक. तर मुले लहान गटामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल. इयत्ता 6वी क मुली रसिकेश लहान गटामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल. पटपट यायचं पुढं. इयत्ता 7वी क मुले रसिकेश मध्यम गटामध्ये प्रथम क्रमांक. इयत्ता 8वी क मुली रसिकेश मध्यम गटामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांना हे पारितोषिक आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण होत आहे. आमच्या सहशालेय उपक्रमांतर्गत पाक कला सुद्धा आयोजित केलेले होते आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला विद्यार्थिनी आहे सुनेहा सुजय वीर. या विद्यार्थिनीचा लहान गटामध्ये पाक कलेमध्ये प्रथम क्रमांक आलेला होता. तिला सुद्धा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण होत आहे. पाटील याही विद्यार्थ्यानं भाग घेतलेला होता. ढोकळा बनवून आणलेला होता. याही विद्यार्थ्याचा द्वितीय क्रमांक आला, त्याबद्दल त्याला सुद्धा पारितोषिक देण्यात येत आहे. प्रदर्शन भरवण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये सुद्धा जान्हवी हनुमंत कुंभार इयत्ता 8वी ब ची विद्यार्थिनी हिनं मोठ्या गटामध्ये प्रथम पटकवलेला आहे. तिला सुद्धा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण होत आहे. किचन सेट या मुलीनं तयार करून आणलेला होता. त्याच्यामध्ये चूल आणि सर्व प्रकारची भांडी आणि विशेष म्हणजे मातीची भांडी होती आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये जातं तिनं तयार केलेलं होतं. ते अतिशय सुंदर असं होतं. तिला प्रथम क्रमांक मिळाला, त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे जो विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षिसं मिळालेली आहेत. नाचरे मोरा इयत्ता 5वी क चा वर्ग, या 5वी क च्या वर्गासाठी या ठिकाणी जी बक्षीस आहेत त्याचंही वितरण होत आहे. नाचरे मोरा चला लवकर 5वी क. इयत्ता 8वी क च्या विद्यार्थ्यांनी आनंद पोटात मजा मावेना हे
कोल्हापुरी लोककला सादर केलेली होती त्यांनाही बक्षीस आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते जवळजवळ या गाण्यासाठी एक कालच्या गाण्याला मिळालेली सर्व बक्षिसाची रक्कम पॉकेटमध्ये घातलेली आहे आणि जागवार ग्रुप वन यांच्याकडून आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक गाण्याला 50 रुपयाचं बक्षीस होतं. तीही रक्कम त्यांनी सकाळी जमा केली, तीही त्या पाकिट बरोबर देण्यात येत आहे. त्याच्यानंतर झुलवा पाळणा शिवाजीचा इयत्ता 6वी क च्या मुलींनी हा ग्रुप डान्स सादर केलेला होता. त्यांनाही बक्षीस वितरण होत आहे. त्यानंतर 6वी ब च्या मुलींनी बुलेटवाली हे गीत सादर केलेलं होतं. त्यांना रोख 300 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. आग्रू हे एक रिमिक्स गीत 8वी क च्या मुलींनी सादर केलेलं होतं. त्यांना रोख 450 रुपयाचं बक्षीस आहे. ग्रुप डान्स घेतलेला होता त्यांनाही बक्षीस वितरण होत आहे. सुनो गौर से दुनिया वालो इयत्ता 6वी क मधील प्रणिती सूर्यवंशी हिनं हे नृत्य सादर केलेलं होतं. तिला रोख 250 रुपयाचं बक्षीस वितरण होत आहे. याच्यानंतर प्रणिती सूर्यवंशी रंगीला मारो डोलना मृणाल सूर्यवंशी हिनं हे गीत सादर केलेलं होतं. तिला रोख 450 रुपयाचं बक्षीस वितरण होत आहे. यानंतर आमच्या इयत्ता 7वी क मधील समृद्धी मोहिते हिनं शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केलेला होता. तिला रोख 400 रुपयाचं बक्षीस वितरण होत आहे. ए मेरे वतन के लोगो हे 9वी क मधील सिद्धी पेटकर हिनं या गाण्यावरती नृत्य सादर केलेलं होतं. याच्यामध्ये तिला सुद्धा रोख 500 रुपयाचं बक्षीस वितरण होत आहे. याच्यामध्ये सर्व बक्षीसदात्यांना मी धन्यवाद देते. बरेच बक्षीसदाते आहेत. पाटलांचा बैलगाडा त्यानं इथंच केला राडा हे 6वी ब च्या हा ग्रुप डान्स घेतलेला होता आणि त्याला अगदी भरपूर बक्षीस मिळालेले. अगदी 950 रुपयाचं बक्षीस या पाटलाचा बैलगाडा या गीतासाठी मिळालेला आहे. विद्यार्थ्यांनी जरा टाळ्या वाजवा. पाटलाचा बैलगाडा या गीतासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि याच गीतामध्ये पाटलाचा बैलगाडा या गीतामध्ये असणारी आरोही थोरात हिला एक वैयक्तिक 50 रुपयाचं बक्षीस आहे. आरोही थोरात मैंने पायल चनकाई 9वी अ च्या मुलीने हा ग्रुप डान्स सादर केलेला होता. त्यांना रोख 500 रुपयाचं बक्षीस वितरण होत आहे. महिलांच्या मनावर अधिराज्य करणारा नुकताच चित्रपट होऊन गेला बायपण भारी देवा
8वी क च्या मुलींनी हा ग्रुप डान्स घेतलेला होता. यांना जवळजवळ 850 रुपयाचं बक्षीस या गीतासाठी मिळालेलं आहे. बायपण बारी देवा या गीतामध्ये याच्यानंतर अप्सरा अली 8वी ब च्या मुलींनी हा डान्स सादर केला होता. याच्यामध्ये सायली कसबे, गौरी यांना रोख 500 रुपयाचं बक्षीस वितरण होत आहे. त्यानंतर 9वी क मधील मुस्कान सय्यद आणि 9वी अ मधील गौरी आडके या दोघींनी एक नृत्य सादर केलेलं होतं इंडियावाले. त्यांना अध्यक्ष आणि श्री शंकरराव थोरात दादा, संचालक शिवदास रेळेकर भाऊ व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण. याच्यानंतर 6वी क च्या विद्यार्थिनींनी झुमका हे गीत सादर केले होतं. ऐश्वर्या साळुंके, पांढरपट्टे यांचं बक्षीस वितरण होत आहे. विद्यार्थिनी प्राची चव्हाण हिनं अतिशय सुंदर गीत सादर केलेलं होतं. गीताचे बोल होते मेरा पिया घर आया. या गीतासाठी तिला 500 रुपयाचं बक्षीस आहे. या बक्षिसाचं वितरण व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे. तिचे पालक इथं आहेत, त्या पालकांनी या बक्षिसाचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. प्राची चव्हाण ही विठ्ठलवाडीची विद्यार्थिनी आहे. सातवी ब च्या विद्यार्थिनीने हे गीत सादर केलेलं होतं. रोख 350 रुपयाचं बक्षीस वितरण या गीतासाठी होत आहे. त्याच्यानंतर सोन्याचा झुमका 5वी क च्या विद्यार्थिनीने हे गीत सादर केलेलं होतं. रोख 250 रुपयाचं बक्षीस वितरण या गीतासाठी होत आहे. यानंतर मारो डोलना 5वी ब मधील राशी साठे या विद्यार्थिनीनं हे नृत्य सादर केलेलं होतं. तिला 250 रुपयाचं बक्षीस 250 रुपयाचं बक्षीस त्या विद्यार्थिनीला मिळत आहे. राशी साठे 5वी ब. शाळेतील शिपाई विश्वनाथ कदम यांनी सुद्धा मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा या लावणीवरती नृत्य केलेलं होतं. त्यांना सुद्धा बक्षीस वितरण होत आहे. यांची मुलगी श्रीषा हिनं सुद्धा इथल्या मुलांचे नृत्य बघून तिला सुद्धा डान्स करावासा वाटला आणि तिनं सुद्धा अतिशय सुंदर नृत्य सादर केलं आणि एक सलग 10 गाणी म्हटली न थांबता. तिलाही बक्षीस वितरण होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे परीट साहेब यांच्या हस्ते श्रीषाला बक्षीस वितरण होत आहे. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायचे. गेले 5 दिवस झालं आपल्या विद्यालयामध्ये क्रीडा सप्ताह आणि सहशालेय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रीडा सप्ताहाचं उद्घाटन केदार हायस्कूल सुपणेचे त्या ठिकाणी शिक्षक यांनी उद्घाटन केलं
उमेश नलवडे सर आणि आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. या नलवडे सरांचं मी विद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर गेले 4-5 दिवस आपण हा कार्यक्रम वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केला आणि आज बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न होत आहे. या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय परीट साहेब, अधीक्षक शालेय पोषण आहार पंचायत समिती कराड, तसेच माननीय जगताप साहेब, विस्तार अधिकारी पंचायत समिती कराड उपस्थित राहिले आणि आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि योग्य या ठिकाणी दिलेली बक्षिसं त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आली. या दोघांचंही मी विद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. तसेच आपणास या ठिकाणी संस्थेचं सहकार्य नेहमीच लाभत असतं. आपल्या विद्यालयाचे सचिव शंकरराव थोरात, त्याचबरोबर शिवदास रेळेकर भाऊ या लोकांनी येऊन, सर्जेराव थोरात काका यांनी येऊन वेळोवेळी आपणास सहकार्य केलं. याबद्दल सर्वच संचालकांचंही मी विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक यांनीही या कार्यक्रमामध्ये सर्वांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेऊन सर्व कार्यक्रम उत्साहात पार पाडला. याबद्दल सर्व शिक्षकांचंही मी विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी यांनी सर्वच उपक्रमामध्ये आपली उत्साह दाखवला आणि सहभाग दाखवून आपले या ठिकाणी क्रमांक मिळवले. याबद्दल विद्यार्थ्यांचेही मी विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. विद्यार्थ्यांनी उठू दे का?